आपल्या हापूस आंब्याचा रस बनवून झालेला आहे। कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकता। वरतून छान बदामाचं गार्निशिंग करून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल हापूस आंब्याचा या वर्षीचा आपला हा रस बनवून रेडी आहे। अनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। तर आज काय स्पेशल असणार आहे? चला तर वर्षाचा हा आपला पहिल्यांदा हापूस आंबा आलेला आहे। वर्षाचा हा पहिला रस आहे। चला तर मग आपण हापूस आंब्याचा रस कसा बनवायचा तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी ते 4 हापूस आंबे घेतलेले आहेत। त्यामध्ये पाणी घालून घेऊया। मग आंबे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आपल्याला असं छान चोळून घ्यायचं आहे। वरती छान या टोकाला बोट ठेवून असं छान नरम करून घ्यायचं आहे आणि बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकाल। चला तर मग याचं पण वरचं टोक काढून घेतलेलं आहे आणि याप्रमाणे आपल्याला सर्व आंबे पिळून छान रस काढून घ्यायचा आहे। आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व रस घालून घ्यायचा आहे आणि आपला हापूस आंबा आहे तर खूप गोड असतो हा आंबा, त्यामुळे आपल्याला साखर कमीच घालायची आहे। तर मी इथे फक्त 2च चम्मच साखर घालून दूध घालून घेऊया। मिक्सरमध्ये रस फिरवून घेऊया। आमरस बनवून झालेला आहे। आपल्या हापूस आंब्याचा रस बनवून झालेला आहे। कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकाल। बदामाचं गार्निशिंग करून घेऊया। तुम्ही बघू शकाल किती यम्मी असा हापूस आंब्याचा या वर्षीचा आपला असा हा रस झालेला आहे। तर तुम्हीही नक्की करून बघा। चला तर मग तुम्ही बघू शकता वरतून छान बदामाचं गार्निशिंग करून घेऊया आणि आमरस बनवून रेडी झालेला आहे। तर आपण याला फ्रीजमध्ये गार करायला ठेवूया।